हेलो दोस्तों, मैं उबैद और आप देख रहे हैं भिवंडी टाइम्स न्यूज़। इस वक्त हम मौजूद हैं अमन नाके पर, जहां पर पद्मश्री अन्ना साहब जाधव स्कूल जो है और बीएनएन कॉलेज के कुछ तलबा यहां पर मौजूद है और इस स्कूल के भी तलबा यहां पर मौजूद हैं, जिनके फ्यूचर के लिए मार्गदर्शन के लिए एक मोटिवेशनल स्पीच जो जिजाऊ संस्थापक के नीलेश सांबरे जी हैं, उन्होंने यहाँ पर एक स्पीच दी है। तो आइए सुनते हैं उन्होंने क्या स्पीच दी और स्पीच देने के बाद उन्होंने मीडिया से बात करते हुए क्या कहा, वो भी जानते हैं। हमारे अन्ना साहब जाधव सर ने पद्मश्री 75 साल पहले यहाँ पे एजुकेशन का हब खोला। इनकी वजह से ये हब की वजह से कैलाशवासी चिंतामण जी वनगा, एडवोकेट चिंतामण जी वनगा, माजी मंत्री विष्णुजी सवरा साहब कैलाशवासी, अभी के जो केंद्रीय मंत्री है कपिल पाटिल, ठाणा के भी बहुत लोग हैं, यानी जितने बड़े लोग हैं, जितने बड़े ऑफिसर्स है दोनों डिस्ट्रिक्ट के, उन्होंने यहाँ पे पढ़ाई करके वो घड़ गए। तो हमारा राय है कि एजुकेशन है एकदम मोस्ट इम्पॉर्टेंट है। आज वर्ल्ड में देखेंगे तो सबसे ज़्यादा एजुकेशन के सिवा कुछ नहीं हो सकता है। मैं रहा, सर रहे, कोई भी कितना भी बड़ा रहने दो, लेकिन उसके बच्चों को एकदम कड़ी एजुकेशन उसने लेना ही चाहिए। आज कंपटीशन है। तो देखा ये जाता है कि जैसे कि बड़े बड़े सोशल वर्कर, बड़े बड़े जो नेता हैं, पॉलिटिशियन हैं, वो सब एजुकेशन और मेडिकल के लिए काफ़ी आवाज़ें उठाते हैं, काफ़ी काम करते हैं, लेकिन फिर भी सरकार द्वारा जो विद्यार्थी है उनको एजुकेशन में कहीं ना कहीं बहुत सारी रुकावटें आती है उनको फंड की वजह से और मेडिकल में। लेकिन आप जो काम कर रहे हैं फील्ड में एजुकेशन और मेडिकल के लिए, तो आपको भी उसमें बहुत परेशानी आई होगी, बहुत सारी। नहीं, मेरी तो बात यही है कि सरकार का काम करती है। आप लोगों का, हम लोगों का, सबका एक जिम्मेदारी है कि मैं पढ़ा, मेरा बेटा पढ़ा तो मेरे बाजू वाले का बेटा भी पढ़ना मांगता है, मेरे गांव का बेटा भी पढ़ना मांगता है। जब अपन सब मिला के एक साकली बना के चेन बना के रहेंगे तो कोई किधर भी रुकावट नहीं आएंगी। और एक बात रहती है, मैं क्यों बार बार अन्ना साहब जी का नाम लेता हूँ, जिन्होंने किया है उनका ही नाम लेंगे ना। बोलने वाले कोई करते नहीं। अभी आप बोलते हैं कि कोई पॉलिटिशियन, आपके भिवंडी के पॉलिटिशियन दिमाग में लाएंगे तो हर गली में एक अच्छा सीबीएसई स्कूल हो जाएगा, इतना पैसा है उनके पास। लेकिन वो देने की दानत नहीं है ना। उनको लगता है 50,000 करोड़ रुपए रखेंगे और ऊपर का पद मिलेगा, 30,000 करोड़ रुपए रखेंगे तो और कुछ रहेगा। तो ये गलत बात है। आपने तो भारत का इतिहास देखा है, महाराष्ट्र का इतिहास देखा है। ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, जिन्होंने 300 किले दे दिए थे औरंगजेब को, लेकिन बाद में उन्होंने 500 ले लिए ना। जितना फेंकेंगे उतना अच्छा लगेगा। तो मेरा आप लोगों को भी गुजारिश है, क्या जितना अच्छा काम करना है उतना करने दो। सभी ने करना मांगता है, नगर सेवक से लेके सभी लोगों ने। जो समाज के लिए पैसा आता है वो समाज के लिए जाना मांगता है, समाज के हेल्थ और एजुकेशन के लिए जाना मांगता है। इसी में किसी ने भ्रष्टाचार करना ये ठीक नहीं है। जो अच्छे कंपनी है उनका CSR फंड है, वो गरीब लोगों के लिए अच्छे यूज़ के लिए आना मांगता है। खाली निवडणूक लगेगी तो निवडणूक के दरमियान मतदार के पास जाता है, वो गलत है। कोई एक समाज का नहीं। जब खून लगता है, मेरे को खून किसी का लगता है, तो तब जात का नहीं लिख के आता है। तो सभी जात जो गरीब लोग हैं उनको अपने जैसा अच्छा होना चाहिए, इसलिए ऐसी सोच बनाना चाहिए, ऐसा मेरा राय है। और गरीबों का बच्चा पढ़ेगा, गरीबों का बच्चा ऑफिसर बनेगा, तो भी इस देश की जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो घटना दिया है वो घटने का अधिकार आखिरी आदमी तक मिल जाएगा। सर, ऐसा देखा जाता है कि अक्सर स्कूल में टीचर्स को लेकर कि वो बराबर से पढ़ा नहीं पाते, जिसकी वजह से बच्चे बराबर पढ़ नहीं पाते। आपको क्या लगता है कि सिर्फ मार्गदर्शन करने से वो उनको मोटिवेशन मिलेगा या टीचर को भी इसके ऊपर ध्यान देना पड़ेगा? नहीं, टीचर्स के ऊपर मैं आरोप नहीं कर सकता। टीचर तो पढ़ाते हैं, लेकिन माँ बाप का भी जिम्मेदारी है। मेरी माँ 7वीं पढ़ी है, लेकिन मैं 10वीं में था तो मेरी माँ मेरे साथ बैठती थी सुबह 4 बजे से। मैं बार बार बोलता हूँ कि मैं भिवंडी आता था, जब भी 5:45 बजे टाइमिंग का मेरा बस रहेगा। मेरी माँ 4 बजे उठती थी, 5:30 बजे मैं नाश्ता करके 5:45 बजे मेरे को स्टॉप पे छोड़ती था। सभी का जिम्मेदारी है। अपने बच्चे के टीचर लोगों ने क्या रखा है, क्या उन्हें नहीं पढ़ाना मांगता है। अब हम सब लोगों का जिम्मेदारी है। हमारा जिसको माँ बाप नहीं रहेगा तो बाजू वाले का जिम्मेदारी कि वो बच्चा पढ़ना चाहिए। भिवंडी शहर में बहुत सारी जो कॉर्पोरेशन के जो म्यूनसिपल स्कूल है, जो मराठी मीडियम में है, हिंदी मीडियम में, उसमें बच्चे बहुत कम आ रहे हैं और सरकार द्वारा, कॉर्पोरेशन द्वारा कहा जा रहा है कि वो स्कूलें बंद करने वाले। तो यहाँ के जो नगर सेवक मेरे भाई है और बहनें, इन्होंने प्रयत्न करना चाहिए। गरीब का बच्चा पढ़ना ही चाहिए। जब तक गरीब का बच्चा नहीं पढ़ेगा तो हमारे यहाँ एक लोग प्रतिनिधि वो नक्सलवादी बन जाएगा,
ऐसी बात है, तो ये पढ़ना ही चाहिए। ये इधर की भिवंडी की बात बोलते हैं, हमारे आदिवासी एरिया के जवाहर मोखाड़े के 35-40% लोग यहाँ पे भिवंडी में काम में आते हैं और इनके बच्चे पढ़ते नहीं। इसके लिए भी हम काम करते हैं कि उनको पढ़ना ही चाहिए। शिक्षा अधिकार है, वो अधिकार सबको मिलना चाहिए, ये हमारी राय है। ओके। आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती नसेल, याच संस्थेच्या बाजूच्या महाविद्यालयामध्ये 11वी आणि ग्रॅज्युएशन BA हे 2 वर्ष मी इथेच राहिलो होतो। अगदी जाधव सर सांगतोय का आपल्या लायब्ररीच्या समोरची इलेक्ट्रिकची रूम आहे, त्या इलेक्ट्रिकच्या रूममध्ये आम्ही रात्री झोपायचो का ज्यामध्ये सर्व मीटर होते। शिक्षणाचं महत्त्व तेव्हाच कळलं का जेव्हा आमचे कुडूसवरून पद्मश्री सर इथे आले, त्यावेळेस त्यांनी इथे एवढं मोठं शिक्षण संस्था उभी केली की यामध्ये कैलासवासी खासदार चिंतामणजी वनगा साहेब, माजी मंत्री कैलासवासी श्रीनिवास सवरा साहेब, आताचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत कपिलजी पाटील साहेब, असे अनेक आसामी इथे शिक्षण घेतल्या। ठाण्यातील अनेक आसामींनी इथे शिक्षण घेतलं। बालमित्रांनो, नुसतं शिक्षण त्या काळामध्ये एवढी मोठी चांगली व्यवस्था केली, परंतु आजची जागतिक स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जायचे तर आपल्याला आणखीन कशा प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे, कसे पुढे गेले पाहिजे, अभ्यासामध्ये कसे सातत्य ठेवलं पाहिजे, यासाठी हे सांगण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो। जोपर्यंत आपल्या तळागाळातील गोरगरिबाचा मुलगा चांगला अधिकारी होत नाही, चांगला लोकप्रतिनिधी होत नाही, त्यापर्यंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निर्माण केलेली घटना आहे, ते घटनेचे अधिकार शेवटच्या माणसापर्यंत मिळणार नाही, हा आमचा जिजाऊचा मानस आहे। नक्कीच सांगतोय का आजच तुम्ही तुमची स्वप्न बघितली तर तुम्ही जे स्वप्न बघाल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर शाळा तर आहे अण्णासाहेबांची, त्याचबरोबर जिजाऊ संस्था आहे की जेणेकरून आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करता येतील। माणूस म्हणून जन्माला प्रत्येक जण येतो, परंतु आपल्याला काय व्हायचंय आणि आपण काय झालं पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। बालमित्रांनो, आपल्याला कल्पना असेल आपली संस्था अशा संस्थेतून म्हणजे अण्णासाहेब तर खूप मोठे का त्यांच्या इतका मोठा नेता आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये झाला आहे नाही की त्यांनी एवढ्या 40-50 वर्षापूर्वी संस्थेची निर्मिती केली। किती वर्ष झाली सर? 75 वर्षापूर्वी शिक्षण संस्था काढली का स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे त्यासाठी शिक्षण संस्था काढली, तर त्याच्यात खारीचा वाटा म्हणून आपली जिजाऊ संस्था काम करते। तेव्हाचे दिवस वेगळे होते, तेव्हा 10वी पर्यंतच पोरं जात नव्हते, तेव्हा इथे BSc BA BCom ची व्यवस्था केली होती, कारण जेव्हा आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलेही कॉलेज नव्हतं। परंतु बालमित्रांनो, आता दिवस बदललेले आहेत। आपण पाहतोय तर आज तुम्ही भिवंडी तालुक्यात राहता, साध्या गोष्टीसाठी दारू प्यायला बसतील मित्र, तिथे कुठला तरी गुन्हा घडून जातो। आज आपण बघतोय का अंमली पदार्थांचं सेवन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। हे सगळं रोखायचं असेल तर आपल्याला आपल्यातील अधिकारी झाले पाहिजे, आपल्यातील चांगले ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत शिकलेले लोकप्रतिनिधी झाले पाहिजे की निव्वळ बाबासाहेबांनी घटना जी लिहिली का ज्यामधून लोकांची सेवा केली पाहिजे, ती सेवा करण्याचं काम प्रत्येक लोकप्रतिनिधी केलं पाहिजे। त्यासाठी आपल्यातूनच लोकप्रतिनिधी निर्माण झाले पाहिजे, आपल्यातूनच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकारी निर्माण झाले पाहिजेत। साध्या पोलीस कॉन्स्टेबल पासून ठाण्याच्या CP पर्यंत आपल्याला आपले अधिकारी घडवायचे आहेत आणि ते घडवण्यासाठी आपल्यातले जे टॅलेंट आहे ते टॅलेंट आणखीन कसे वेगाने वाढलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपला बुद्धीचा विकास झाला पाहिजे, जिथे आपली परिस्थिती आडवेल तिथे जिजाऊ आपल्या बरोबर आहे, हे सांगण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। शिक्षण आणि परिस्थितीचा काही संबंध नसतो बालमित्रांनो। आपल्याकडे कोल्हापूर येथील गड इंग्लंड तालुक्यातील एक विद्यार्थी 4 वर्ष होता, ज्याला आई बाबा नव्हते, आणि तो विद्यार्थी जर UPSC क्रॅक होऊन जर IPS अधिकारी होत असेल तर तुम्ही ते याच मातीतील आणि मी या मातीतील, जाधव सर या मातीतील, इथले शिक्षक वृंद बहुतांशी 90-95% मला वाटतं याच जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। आम्ही तुमच्या बरोबर एक पालक म्हणून नक्कीच असू। आपल्याला त्याच्या बुद्धीनुसार ज्याला उद्या पोलीस कॉन्स्टेबल व्हायचे आहे त्याला आम्ही PSI पर्यंत मंचावरील मंडळी देऊ, ज्याला PSI व्हायचे त्याला DYSP ACP पर्यंत देऊ, आणि DYSP व्हायचे त्याला IPS करू, एवढा नक्कीच तुम्हाला शब्द देतो। आपल्या इथे तर ज्युनियर कॉलेज आहेत, चांगल्या प्रकारे शिक्षण होतं। आज मराठी शिक्षण सर्वकडेच बंद होत असताना सरांची कसरत करून इथे आणि शिक्षकांनी कसरत करून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। आणि शिक्षण हे इथे निव्वळ शिक्षक वृंद पण येतात आणि दिवसभर जातात असं नाही, इथले शिक्षक प्रचंड मेहनत करून शिक्षण देत आहेत, सरांचं पण लक्ष असतं। त्याचबरोबर बाजूच्या महाविद्यालयातही चांगली पोरं निर्माण झालेली आहेत
आणि त्याच्यातूनच आपल्यातील रत्न जे शोधून आम्हाला आणखीन मोठे करायचे त्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्याला परत एकदा विनंती करतो, आता माझं भाषण जसं शांततेत ऐकलं तसंच गणेश शिंदे सर, परेश सर किंवा जाधव सरांचंही आपण ऐकावं आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलो. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालते, जीव वाचला पाहिजे. जीव वाचला म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. पोरांनो, तुम्ही जो अभ्यास करताय ना तो निवळ मार्कांसाठी करू नका. तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही त्याची मजा घ्या, आनंद घ्या. तुम्ही मराठीतला एखादा धडा वाचताय ना, ते लेखक तुमच्याशी बोलले पाहिजे. तुम्ही एखादी कविता वाचताय ना, तिला त्या कवितेला तुम्हाला गुणगुणता आलं पाहिजे, ती तुमच्या मनात रेंगाळली पाहिजे. इतिहास वाचता, इतिहासातली पात्र तुमच्यासोबत बोलली पाहिजे. लॅबमध्ये जाऊन काही प्रयोग करताय, तिथल्या सायंटिस्टनं तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. अरे भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर उभी राहिली पाहिजे. पण आम्ही निवळ फॉर्मॅलिटी म्हणून अभ्यास करतो. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचतो. परवा तर 10वीतलं पोरगं मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच मार्कांसाठी नसतं बाळांनो, मार्कांच्या पलीकडे जाऊन तुमचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी आपण शिकायला हवं. आणि म्हणून आज स्वप्न बघा. आपल्यापैकी कित्येकांनी अजून ठरवलं नसेल की मला हे अचीव करायचं, तर आज तुम्ही ते ठरवा. इथे जर कोणी पालक असतील तर माझं पालकांना सांगणं, आपल्या लेकरांना मोठी स्वप्न बघू. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतो, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं असं दणकून सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. शहाजी राजांनी